तर मी आज ह्यांच्यासाठी सकाळी जाताना काहीतरी पौष्टिक खाऊन जातील ह्यामुळे ठरवलं की मी तिळाचे आणि खोबऱ्याचे लाडू बनवणार किंवा मिश्रण तयार करून ठेवणार सकाळी ह्यांना खाण्यासाठी. तर मी तुपात सगळं तळलेलं, तर तूप पहिलं घेतलं, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं मी डिंक भाजून घेतला म्हणजे तळून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये बदाम तळून घेतले, त्यानंतर त्याच्यामध्येच परत काजू तळून घेतले. हे सगळं तळून घेतल्यानंतर तूप काढून थोडीशी मी थंड व्हायला ठेवली कढई. तोपर्यंत मी इकडे जायफळ आणि इलायची पण कुटून घेतली. त्यानंतर गूळ कापून घेतला. हे सगळं झाल्यावरती तोपर्यंत कढई पण थंड झालेली, त्याच्यामध्ये तीळ आणि खोबरं चांगलं भाजून घेतलं आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून खूप चांगलं त्याचं मिश्रण तयार करून घेतलं आणि त्याच्यामध्ये अजून थोडासा तूप टाकलं आणि हे मिश्रण मी तयार केलं. ह्याचे मी तुम्ही लाडूही बनवू शकता आणि हे असंच खाऊ शकता. तर मी लाडू बनवलेलं, तुम्ही काय बनवणार हे